पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील मुख्य रहदारी असलेला श्री गोविंद महाराज मंदिराकडे जाणारा रस्ता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बनवला जात आहे। परंतु या रस्त्याच्या कामाबाबत पिंपळगाव हरेश्वर ग्रामस्थांनी आक्षेप घेतला असून नवीन रस्ता करताना मातीयुक्त मुरुम टाकला जात आहे। खडीच्या जागेवर मोठ्या आकाराचे दगड वापरले जात आहेत। या टाकलेल्या खडीवर रोलर कमी प्रमाणात फिरवलं जातं। रस्त्याच्या लांबी रुंदीमध्ये तफावत असून खडीवर बीबीएम करताना डांबराचा वापर कमी करत आहेत। एक प्रकारे या रस्त्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय म्हणून ग्रामस्थांनी वारंवार तक्रार करून देखील संबंधित अधिकारी आणि कर्मचारी रस्त्याच्या होणाऱ्या निकृष्ट कामाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत या रस्त्याचं चांगल्या प्रकारे न झाल्यास पिंपळगाव हरेश्वर ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। मी राजेंद्र विश्वनाथ महाजन, पिंपळगाव हरेश्वर। आज पिंपरी रोडवरती ग्रामपंचायत कार्यालय, जुनी मराठी शाळा, काही कामकाजानिमित्त ग्रामपंचायतीला इकडे आलो असता या पिंपरी रोडचं कालिंका मंदिर ते आटंगाव रस्ता इथपर्यंत जे 800 मीटरचं जे काम आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं चालू आहे। या रस्त्यावरती नागरिकांनी जिल्हा परिषदेच्या संबंधित इंजिनियर्स जे काही कर्मचारी असतील यांच्याशी वारंवार संपर्क साधला व तक्रारी मांडण्याचा प्रयत्न केला। गावाचा एकमेव दुवा असा असलेला हा बायपास रोड आहे। गावाच्या बाहेरून भरपूर वाहनांची ये जा असते। त्या अनुषंगाने हा रस्ता चांगला दर्जेदार होणं गरजेचे असताना आधीचा जो डांबरीकरण रस्ता आहे तो कुठल्याही प्रकारचं त्याचं खोदकाम न करता त्याच पक्क्या रस्त्यावरती खडी टाकणी चालू आहे। ते प्रत्यक्षात तुम्हाला कॅमेरा दिसेलच। खडीचा प्रकार कुठला आहे, काय आहे याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे। किती MM आहे। आज यावरती क्वालिटी कंट्रोल विभाग आहे, तज्ञ सिव्हिल इंजिनियर नेमलेले आहेत, शासन त्यांना पगार देतं। आज भर रणरणत्या उन्हामध्ये रस्त्यावरती मजूर काम करतायत, परंतु यांच्यावरती कोणी शासनाचा कुठलाही एखादी अधिकारी वगैरे जो काम करताना हजर राहून मार्गदर्शन करून व्यवस्थितपणे काम करून घेणं गरजेचं होतं, तसा कुठलाही काही प्रकार दिसत नाहीये। आज त्यांच्याकडे आम्ही संपर्क साधला असता त्यांनी सांगितलेले, दादा या रस्त्याचा आधी शिलकोट होऊ द्या, मग नंतर लेवलिंग होईल, नंतर डांबरीकरण होईल। हे जे काही तांत्रिक मुद्दे आहेत गावातल्या लोकांचं आणि आमचं सुद्धा या संदर्भामध्ये अज्ञानपण आहेत। पण सिव्हिल इंजिनियर जे नेमलेले आहेत जिल्हा परिषदेने, त्यांनी तांत्रिक दृष्ट्या हा रस्ता कसा भक्कम मजबूत होईल व नागरिकांची सोय कशी चांगली होईल त्या अनुषंगाने त्यांनी प्रयत्न करणं गरजेचं होतं। या रस्ता होण्यासाठी गावाच्या लोकांनी ग्रामपंचायतीच्या मार्फत, ग्रामसभेमार्फत वारंवार लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून मोठ्या प्रयत्नांनी हा निधी मिळवून घेतलेला आहे। जोही कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांनी एक गावाची एक गरज लक्षात घेऊन एक चांगला रस्ता करणं हे गरजेचं आहे। त्या अनुषंगाने आज या रस्त्याची जर अवस्था बघितली, फक्त काम आणि काम चालू आहे। भविष्यामध्ये हा जो निधी आहे किंवा हे काम आहे ते लवकरातच लॅप्स होईल आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या असे दिवस येतील। तसं न करता हा जर रस्ता चांगला दर्जादार झाला तर आषाढी एकादशीला इथे यात्रा भरते, गोविंद महाराजांच्या दर्शनाला बरेचसे लोक येतात। वर्दळीचं गाव आहे, इथून बरेचसे वाहनं कापूस, भुसार, मका या असं इथून मार्केटला नेतात, जिनिंग मध्ये गाड्या जातात। तर या रस्त्याचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या दृष्टिकोनामधून लोकांना उपयोग फायदा आला पाहिजे।
शेतीसाठी जायला गावातूनच इथूनच बैलगाड्या वगैरे ट्रॅक्टर जातात, तर लोकांची गैरसोय होता कामा नये. मी चंद्रकांत मावर, पिंपळगाव. मला एक मागच्या 3 महिन्यापासून हे रस्त्याचं काम गतीने काम चालू आहे. खरं तर खूप रहदारीचा रस्ता आहे. त्यात असाच कुठल्याच प्रकार चांगला त्याशी वारंवार संपर्क करून याच्यात कुठल्याही प्रकारचं लांबी होत नाहीये. कुठे कुठे सांगून बिना नाही, माती ही माती साफ करायला पाहिजे होती, त्याच्यावर टाकता येते पण ती त्यांनी आणि कुठल्याही प्रकारचं रोलर न वापरता रोलर मारतात आणि संध्याकाळी टार्गेट फक्त काम कंप्लीट करणं हाचा महत्वाचा विषय आहे. पैसे कमवण्या मी एक मध्यस्थी एक चांगल्या की अशा प्रकारचे डुप्लिकेट काम होत आहे. फक्त शकत नाही म्हणून कॅमेराच्या नाही म्हणून हे याचा गैरफायदा घेऊन एकदम निकृष्ट दर्जाचं काम होत आहे. त्यांच्या भावना या रस्त्यासोबत आहेत, तर त्यांनी ते दिलं पाहिजे. देखील पर्यायी रस्ता जिथं नाहीये, कधीही रस्त्याचं काम चालू आहे, अपघात होत आहेत. काल कमीत कमी बारीक खडी खूप जास्त प्रमाणात तिथं 5 ते 6 लोक दिवसभरातून पडले. माहिती फलक आहे का, किती काम आहे, किती रुपयाचं आहे, असं काही? आहे याची रुंदी काय आहे, एस्टिमेट काय आहे, कधीपर्यंत पूर्ण व्हायचं